आयोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सपत्नीक वर्षावर भेट, मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन। ओबीसींचं नुकसान होत असेल तर कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाबाबत GR बाबत छगन भुजबळ यांची भूमिका। नागपूरमधील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होण्याची शक्यता। उद्या मुख्यमंत्री आंदोलकांना भेटणार असल्याची माहिती। ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, ओबीसी उपसमिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर भुजबळांसह पंकजा मुंडे, गणेश नाईक, गुलाबराव पाटील उपसमितीमध्ये। मराठा आरक्षणाच्या GRमुळे काहीही फायदा होणार नाही, आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरेंचं मत। सरकारनं फसवायला सुरुवात केली, भविष्याचा विचार करून जरांगे पाटलांना सत्य सांगितलं, मात्र त्यांनी ऐकलं नाही। बडे मुद्देमध्ये ॲडव्होकेट योगेश केदार यांचा दावा, तर आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही, शिवानंद भुसे यांनी मांडला मुद्दा। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी राज्य सरकारचा GR फाडला, मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी आक्रमक, राज्यभरात ओबीसी आंदोलकांनी GR फाडले। एका समाजाला 2 आरक्षण मिळू शकत नाही, गुणरत्न सदावर्तेंची माहिती, तर ओबीसींचं आरक्षण धोक्यात आल्याचा नवनाथ वाघमारेंचा बडे मुद्देमध्ये आरोप। दादर स्टेशन बाहेर पार्क केलेल्या दुचाकींना आग, आगीमध्ये 7 ते 8 दुचाकी जळाल्याची माहिती। रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, अंबानींच्या हस्ते राजाची आरती। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन, शिंदेंच्या हस्ते बाप्पाची आरती संपन्न।